नमस्कार मैत्रिणींनो, आज आपण इथे बनवणार आहोत खरबुजाचा ज्यूस। इथे मी एक मोठे असे खरबूज घेतलेले आहे। आता उन्हाळा सुरू आहे, असे पोषक असे खरबूज आपल्या शरीरासाठी खूप गुणकारी आहे। त्याचा आज आपण इथे ज्यूस बनवणार आहोत। तर आता मी ह्या खरबुजाला कट करून घेते। यातील सीड्स जे आहेत त्या पण आपल्याला फेकायच्या नाही आहेत। त्याचाही काय उपयोग आहे हे मी तुम्हाला सांगते। ज्यूस मध्ये टाकण्यासाठी आपल्याला इथे मी थोडीशी ही सब्जा भिजून घेतलेली आहे। त्यासोबतच इथे थोडीशी साखर आहे आणि आपल्याला यामध्ये दूध सुद्धा लागणार आहे। हे बघा, मी या खरबुजाचे आता 2 भाग केलेले आहेत। याचे आपल्याला छोटे छोटे क्यूब्स करून घ्यायचे आहेत। पण त्या अगोदर ह्या ज्या यामधल्या बिया आहेत, ह्या ज्या सीड्स आहेत, याला मगज म्हणतात आणि ते आपण सुक्या मेव्यासारखे पण वापरू शकतो। तर आता हे काढून एका प्लेटमध्ये तुम्ही वाळवून पण ठेवू शकता आणि त्याचा उपयोग तुम्ही वर्षभर करू शकता। अतिशय पोषक अशा या खरबुजाच्या बिया पण आहेत। तर चला आता आपण याचा ज्यूस बनवू। हे बघा मैत्रिणींनो, इथे मी ह्या सर्व बिया या वाटीमध्ये काढून घेतलेल्या आहेत। तर ह्या आपल्याला वाळवून आपण स्टोअर करून ठेवू शकतो एका बरणीमध्ये। बाहेर बाजारामध्ये या सीड्सची किंमत खूप जास्त आहे। तर असे खरबूज जर तुम्ही घरी आणले तर त्यामधील बिया फेकून न देता तुम्ही त्याचा उपयोग अशा प्रकारे करू शकता। तर आता आपण ज्यूस कसा बनवायचा ते बघू। हे बघा, मी हे अशा याचे छोटे छोटे पीस करून घेतलेले आहेत। याच्यावरची साल काढून मी असे हे कट करून घेतलेले आहे खरबूज इथे। तर आता आपण हे मिक्सरनी ग्राइंड करून घेऊ। ह्या ज्यूसरच्या पॉटमध्ये मी इथे हे खरबूज टाकलेले आहेत। यामध्ये आपण थोडेसे दूध टाकणार आहोत आणि त्याचबरोबर थोडीशी अगदी चवीपुरती साखर यामध्ये आपण टाकणार आहोत। मी यामध्ये साखर टाकलेली आहे। आता आपण हे मिक्सरनी ग्राइंड करून घेऊ। हे बघा, आपला हा खरबुजाचा ज्यूस इथे तयार झाला आहे। आता यामध्ये आपण सब्जा घालून घेऊ। मैत्रिणींनो, यामध्ये मी सब्जा टाकलेला आहे। थंड असा सब्जा उन्हाळ्यामध्ये सरबतामध्ये टाकून जर तुम्ही दिलात तर तुम्हाला होणारा उष्णतेचा त्रास देखील कमी होईल। तर आता आपण हा ज्यूस सर्वांना सर्व करू। आपला हा खरबुजाचा ज्यूस तयार झाला आहे, रेडी टू सर्व। बघू शकता किती छान असा घट्टसर झालेला आहे। तुम्हीही असा खरबुजाचा ज्यूस या उन्हाळ्यामध्ये करून बघा आणि मला कमेंट्स बॉक्समध्ये नक्की कळवा की तुम्हाला हा ज्यूस कसा वाटला। बाय बाय।